दोन सलामीवीर जे महेंद्र आणि तदनंतर चंद्रकांत भोईर ही दोन सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून विकुल याला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉइंट कव्हर पॉइंट आपण पाहत आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, दोन क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट डीप मध्ये ठेवलं गेलंय. महेंद्र अगदी स्ट्राईक एंडला बॅटर ऑन साईडला जरूर परावर्तित करायचं होतं. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आणि लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली एक या अंकाने. मागील मॅच मध्ये 75 धावा ज्या विशेष करून लागल्या होत्या आणि 76 धावसंख्येचा पाठलाग जो अपुराच राहिला. कुठेतरीची फलंदाजी अश्मित इलेव्हन घासकोपरी संघाची जी थोडीशी चिंतेजनक जरूर जाणवली, कारण की संघामध्ये मोठमोठी नावं होती, परंतु विनीत स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर मॅच मध्ये हावी झाला आणि काय अॅक्युरसीने गोलंदाजी झाली जांताराचा खारडी या संघाकडनं. या मॅच मध्ये आपण पाहत आहे की चांगल्या गतीने इथून गोलंदाजी विकुल पाटील. बाउन्सर हाताळला, परिपूर्ण पिक केलाय, षडंपुलचा फटका दर्जेदार आहे. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चढून निघून जाईल, दणदण करीत सीमारेषा पार. चंद्रकांत भोईर चंदूच्या बॅटमधनं VGPL चौकार. थँक्यू. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि ज्याला परिपूर्ण पिक केलं, लवकरात लवकर पोझिशन मध्ये आले आणि ऑन साईडला वळवलं गेलं. स्क्वेअरलेग क्षेत्रातनं चेंडू निघून गेला सीमारेषा पार. या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकांवर. सुरुवात चांगली झाली टीम श्रीराम कसराळी या संघाची. गती थोडीशी कमी केली होती, स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित होता, परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाहीत. आलेली संधी ही तुम्हाला कुठेतरी टिपायची होती आणि ही संधी गमावली जाते. जीवनदान मिळाले जरूर इथून चंद्रकांत भोईरला आणि विकेट मिळता मिळता राहिले. 6 या अंकांवर धावगती जी इथून अधोरेखित आहे. त्याच दिशेने पुन्हा एकदा हा फटका परावर्तित करायचा होता जरूर. हलकीशी लेन जी आहे ना ती मागे ठेवली, फिंगर रोल केले गेले होते आणि जिथून लालूजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं जाते. जर नागेश पाटील एका हाताने झेल पकडतायत तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज. नो लुकचा फटका अतिशय सुरेख पद्धतीने परावर्तित केला जाईल. व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल. यावेळेस टायमिंग पाहायला मिळालं, टायमिंग विथ कनेक्शन अँड कनेक्शन विथ कलेक्शन. 6च्या रूपाने षटकार. फटका पहा कशा पद्धतीने फुटवर्क यूज केलं नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने बॉटम हँड होतं, ज्या पद्धतीने फॉलो थ्रू यूज केलं आणि परिपूर्ण आय कोऑर्डिनेशन जी चेंडूवर शेवटच्या मुवमेंट पर्यंत ठेवली आणि अप्रतिम पद्धतीने हा स्ट्रोक जो कन्वर्ट केला. या स्ट्रोकने महेंद्रचा कॉन्फिडन्स वाढेल. लालूजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज पुन्हा एकदा लागलं जाते. जर नागेश पाटील गोलंदाजी करतात, विकेट हॅट्रिक घेत आहेत तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज आणि एक हातात झेल घेत आहेत तर 2000 रुपये. सरबाटचा उपयोग तर जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षण होईल निलेश सोलंकी. आपण पाहत आहे सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार. एक सिंगलच्या साहाय्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. या मॅन ऑफ द मॅच ते देऊन सन्मानित केलं जाईल. निखिल आपण यायचं आहे मुख्य मंचावर. मी विनंती करतोय अंकुशजी पाटील आपल्या शुभ हस्ताने हे मॅन ऑफ द मॅच आपण देऊन सन्मानित करायचं आहे. निखिलने चांगला खेळ केला. ऑप्शनच्या बाहेर जागा बनवली, लॉफ्ट केलं या चेंडूला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. दे दनादन सुरुवात श्रीराम कसराळी या संघाची. दर्शनीय दर्जेदार चौकार. झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे 17 या अंकांवर. सुरुवात चांगली झाली आणि याच पद्धतीची सुरुवात पहा. मागील काही मॅचेस मध्ये आहे ना जी सलामीवीरची जोडी होती ती चालली नव्हती. या मॅच मध्ये पुन्हा एकदा विश्वास दर्शवला दोन्ही फलंदाजांवर आणि त्या विश्वासावर परिपूर्ण ही कामगिरी चोख पद्धतीने बजावले.
म्हणून एखाद्या खेळाडूवर जर आपण जो भरोसा दर्शवता आणि त्या भरोसावर जर तुम्ही उतरतात ना, त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन नसावा. आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात जी हवी होती श्रीराम कसराळी या संघाला, ती सुरुवात मिळाली. 17 या अंकांवर धावगती आहे. प्रयत्न इथून टीम जरीमरी डोलिव संघाला देखील करावं लागतील या मॅचमध्ये, कारण की पहिला विजय त्यांना देखील शोधायचा आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावर सोपं असं काहीच नाहीये. ही गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला तुमची मेहनत वाढवावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागणार आहे. आणि निश्चित स्वरूपाने या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रामाणिकपणे इथून यूज कराव्या लागतील. कुडप्याची लेन जरूर आहे, ऑन साईडला परावर्तित करायचं होतं. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अवांतरच्या रूपाने एक धाव वेईल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. ही लेन पा जास्तीत जास्त चेंडू आदळण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा बाहेरच्या दिशेने गेला आणि बाहेरच्या दिशेने वळत असताना तो अजूनच बाहेरच्या दिशेने वळाला. व्हाईट बॉल. यावेळेस ही चांगली लेंथ आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उचली, तदनंतर थोडंसं व्हेरिएशन जे दाखवलं होतं ते व्हेरिएशन यावेळेस कामाला आलं. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच झाला होता आणि जो फिंगर रोल केले गेले होते ते कामास आले. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. सर्वांचा उपयोग तर जरूर केला. आता कनेक्शन चांगलं आहे. क्रिकेटच्या मैदानात तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटिडोट असावं. महेंद्रच्या बॅटमधनं अप्रतिम प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. सहाच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 24 फॉर नन. महेंद्रच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीची बॅटिंग. यावेळेस प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजांना देखील आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. रोशनला आपण पाहता व्हेरिएशन तर केलं जातं, परंतु हे व्हेरिएशन जर बॅटच्या आसपास असेल तर फलंदाज थोडेसे हवे होत आहेत. कुठेतरी बॅटच्या थोडंसं मागे ठेवण्याचा प्रयत्न तिथून गोलंदाज हवे होत आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर दर्शवला होता. बॅटच्या आतली कडा आणि यस्टॅनच्या मागे गोरक्षचा अतिशय सुरेख पद्धतीचा हा झेल. विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाले, परंतु एक चांगली सुरुवात करून दिल्यानंतर महेंद्रचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन. या 24 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आणि काय बॅटिंग जिथून रंगत असताना गुरु जॉईंट होतात आमच्या समोर. पुन्हा एकदा 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 24 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सुरुवात चांगली करून दिली महेंद्रने, ज्यामध्ये 2 षटकार, एक जो षटकार आला होता तो स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय सुरेख आणि खूप छान पद्धतीने एक्झिक्युशन जे पाहायला मिळालं होतं. त्यानंतर टायमिंगच्या माध्यमाने एक लॉंग ऑनला तो षटकार आला, परंतु यावेळेस बॅटच्या आतलीकडे लागली. गोरक्षने अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्क यस्टांच्या मागे. नव्याने बॅटर जो मैदानावर रोहित. मागील मॅच मध्ये रोहितने 47 धावेंची इनिंग आकारली होती. त्याच रोहितला आपण पाहताय. जागा बनवून खेळायचं होतं जरूर. जागावरूनच स्टिअर करण्याचा प्रयत्न आणि शरीरापासून थोडीशी लेंथ ही बाहेरच्या दिशेने वळत असताना पहा कट करायचं होतं जरूर. ते टायमिंग बनू शकलं नाही. चेंडू बॅटचा समन्वय न होता चेंडू यस्त्यांच्या मागे. डॉट बॉल. 24 या अंकांवर धावगती. थोडासा आगला वेगळा स्ट्रोक पहा. फुटवर्क यूज होत नाही आणि तेच कारण आहे की कुठेतरी चेंडूला थोडंसं आगलं वेगळं खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. इथून षटकाची देखील समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ अद्यावत होत असताना 24 या अंकांवर हे धावफलक जे इथून अधोरेखित आहे. 24 रन्स ऑन अ कार्ड. 24 या अंकांवर हे धावफलक. हा एक सूचना आहे, जर तुम्ही प्राइज लावताय तर आमच्यापर्यंत ती सूचना इथपर्यंत आलेली आहे की तुम्ही या ठिकाणी मात्र ते कॅश प्राइज जमा करा आणि तदनंतर प्राइज लावायचं आहे आणि इथे येऊन तुमचं संपूर्ण नाव ते तुम्ही सांगा. ही नम्रतेची विनंती आमचा लाडका प्रेक्षक राजांना. अगदी ही कळकळीची विनंती. 24 या अंकांवर धावफलक. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 24 रन्स ऑन अ कार्ड आणि चांगल्या गतीने धावा जरूर बनल्यात, परंतु प्रत्युत्तर ते रोशनने देखील दिलं. 7 धाब्यांचं ते षटक राहिलं आणि महत्वपूर्ण महेंद्रची विकेट ती मिळवली गेली. इथून पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता इनफिल्डच्या बाहेर जे जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सरकताना पाहायला मिळतील
काय इथून बॅटिंग जी प्रामुख्याने त्याच डॉमिनेशनने पाहायला मिळेल का? कारण काही मागचा सामना जो आपण पाहिला ना, जिथे श्रीराम कसराळी संघाची सुरुवात जी थोडीशी खराब झाली होती. तिथून सिंगल डबलला प्राधान्य दिलं. तदनंतर इनिंगला थोडंसं बिल्ड केलं आणि शेवटला जोपर्यंत सामना निघून गेला तिथून चार्जेबल झाले रोहित वैती. आता या मॅचमध्ये थोडंसं उलट आहे. सुरुवात चांगली करून दिली. म्हणून रोहित वैतीवर देखील जो मानसिक दबाव आहे तो थोडासा कमी जरूर आहे. परंतु या मॅचमध्ये त्याला देखील ही नव्यानं सुरुवात करायची आहे. चंद्रकांत भोईर चंदूच्या बॅटमधनं 2 चौकार जरूर आल्यात. 9 अंकांवर ते खेळतायत. 24 अंकांवर धावगती. कार्तिक आहे. इनफिल्डच्या वर पोच तर जरूर केलाय. फटका अधिकाधिक उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आमने सामने जरूर आले आणि चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला हितेश कडनं तदनंतर विकुल कडनं, परंतु बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता चौकार. पहा दोन्ही क्षेत्ररक्षक जे आमने सामने आले आणि म्हणूनच चेंडूला रोखायचं तर होतं, परंतु चेंडूने दिशा बदलली. दिशा बदलत असताना कुठेतरी दशा देखील बिघडली असंच म्हणावं लागेल. 4 धावा आल्या. 28 अंकांवर धावगती. ऑप्शनच्या बाहेर शपलून ऑन साईडला थोडंसं खेचून मारण्याचा प्रयत्न. घरंगळ चेंडू निलेश सोलंकी थोडंसं फंबल करतायत. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 30 या अंकांवर. चांगली सुरुवात आहे टीम श्रीराम कसराळी या संघाची. दोन्ही संघांना तो विजय हवा आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी पणास लावाव्या लागतील. मी म्हटलं की सर्व काही सोपं नसेल. इथून प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल. हो कुठेतरी लेफ्ट केलं होतं या चेंडूला. पंचांचा एक हात झालाय समांतर. आता म्हणावं लागेल सिद्धूच्या भाषेमध्ये मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. 4 आणि ज्यामध्ये नोचा इशारा. 5 बहुमूल्य अतिरिक्त धावा. थँक्यू. सुरुवात चांगली झाली. वेल बिगन इज हाफ डन असं आपण म्हणतो नेहमीच आणि ती सुरुवात इथून विशेष करून श्रीराम कसराळी संघाची. गोलंदाजी ही थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाले. पिरियडचे सिग्नल पंचांनी मात्र दर्शवलेत. आता परिपूर्ण स्वातंत्र्य आहे. फुलटॉस मिळालाय. पुन्हा एकदा पंचांचा एक हात समांतर झालाय. ओहो हे काहीतरी अनुचित घटित होत आहे. काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. फुलटॉस मिळाला पुन्हा एकदा. इट्स अ बीमर बॉल आणि फुलटॉस वर मिळाल्या या 4 धावा चौकार. म्हणजेच आतापर्यंत एकही चेंडू जो जवळ मात्र या अगोदर चांगले चेंडू हाताळले गेले होते, परंतु 2 चेंडू बॅक टू बॅक नोच्या रूपाने आले आणि ज्यावर 10 धावा गेल्यात. आता या ज्या धावा आहेत ना त्या कुठेतरी एन मोमेंटला कमी पडणार आहेत. 40 या अंकांवर धावगती. फ्रीड जो कंटिन्युअसली असेल. 2 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा सायरन वाजलं गेलंय. फुलटॉसवर फुलटॉस मिळताय. ड्राईव्हचा फटका. सरळ बॅटचा वापर केला जाईल. बॉन्ड लाईन सीमारेषा पार चढून निघून जाईल. 4 धावेंकरिता आणखी एक चौकार. चौकारांची तिकडी पहा. ऑलरेडी जेव्हा धावत पळत असताना नागेश पाटील जे ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या पलीकडनं धावत होते आणि चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. धावा बनू लागल्यात आणि धावा बनत असताना कुठेतरी आता धावेंचा थोडासा फ्लो वाढत असताना जो पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग चंद्रकांत भोईर ज्यांचं चाललं महत्वाचं होतं आणि लवकरात लवकर अगदी त्यांच्या बॅटमधनं या धावा येत आहेत. आता बाफेकी देखील स्क्वेअर झाले. म्हणून म्हटलं जेव्हा वेळ तुमच्या परीने चालत नाही सर्व काही अनुचित होताना पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव जी स्कोर कार्ड वरील थोडीशी राहत जरूर आले गोलंदाजाकरिता. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जी चावून पोहोचेल 45 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ. कार्तिकचं हे षटक आतापर्यंत 21 धावेंचं राहिलंय आणि खर्चिक असं हे षटक. रवींद्र जवैती जे संघमालक आहेत आणि ते देखील पाहतात या मॅचला.
की कशा पद्धतीने खेळ होणं हे गरजेचं आहे. म्हणून हा विजय तितकाच महत्वाचा असेल संघाकरिता. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची संगता. ही लेंथ आहे ना फार महत्वाची, म्हणून स्वतःला बॅक करावंच लागेल. जरी सुद्धा अगदी तितका अनुभव नसेल कार्तिककडे, परंतु स्वतःला अगदी तुम्हाला बॅक करावं लागणार आहे. आत्मविश्वासाने खेळ हा इथून तुम्हाला करावा लागेल. कारण की इथून क्रिकेटच्या पटलावर आपण म्हणतो ना, तुम्ही किती उठाबशा काढल्या तरी देखील तुम्ही वाचू शकत नाही. चांगला खेळ करण्याकरिता तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावेच लागतील. इनपेटच्या वर्ण अप्रतिम पद्धतीने ड्राईव्हचा हा फटका मनमोहक मनमुराद देत दनादन फलंदाजी दर्शनीय दर्जेदार चौकार. पाटलांचा बैलगाडा थँक्यू. निश्चित स्वरूपाने फलंदाजाने राडाच केला मागील षटकाकडे, कारण की मागील षटक 25 धावेंचं राहिलं. 49 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत आणि 3 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. जो संघ आतापर्यंत कुठेतरी स्ट्रगल करत होता ती दुसरी रचनी होती आणि कुठेतरी ही वेगळी रचनी जी पाहायला मिळते. म्हणून आलेला प्रत्येक एक नवीन चॅलेंज आहे आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक मत नेहमीच दर्शवून जात असतो. म्हणून बॅक केलंय स्वतःला आणि चांगल्या गतीने आता धावा पहा. चंद्रकांत जो या अगोदर स्ट्रगल करत होता, आता ते स्ट्रगल कशा पद्धतीने समाप्त झाला. एक जो चांगला स्ट्रोक राहिला, जी चौकार आला, त्या चौकाराने थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि आतापर्यंत 9 चेंडूकडे 28 धाब्यांवर त्याचा हा खेळ. तर एकेंडे रोहित वैती जो सांभाळून खेळ करतोय. रोहितला ठाऊक आहे एकेंडे धावा येत आहेत, तर थोडासा अगदी तो देखील चांगल्या पद्धतीने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना 49-49 चौथं षटक नागेश पाटीलला इथून गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. विकेट हॅट्रिक जर येत आहे तर लालू पाटील यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर नागेश या संघातील महत्वाचा खेळाडू. आता महत्वाच्या खेळाडूला चांगला खेळ तो करावा लागणार आहे. इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू जरूर आतमध्ये वळाला, परंतु इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड ऑफ. पंचांचं असं मत आणि बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी चांगल्या पद्धतीने आम ऍक्शन यावेळेस पाहायला मिळाली आणि डेफिनेटली थोडासा बाउन्स देखील होती अतिरिक्त होता. तदनंतर ऑफस्टिकच्या ऑलरेडी बाहेर थोडेसे शफल झाले होते फलंदाज आणि जोपर्यंत अपील केली पंचांनी अपील ती फेटाळली. धाव घेण्याचा मानस नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 49 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगली गोलंदाजी नागेशची सुरुवात सुरेख केले. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल आणि डिस्पॅच देखील केलं जात आहे. अप्रतिम शॉट अप्रतिम पद्धतीने या चेंडूला पिक केलं. डिस्पॅच केलं जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. चंद्रकांत चंदूच्या बॅटमधनं षटकार. निश्चित स्वरूपाने गाणं लागलं कुतुकुत आणि रणजितच्या चेहऱ्यावर देखील स्माईल आले. या षटकाराने धावसंख्या अग्रगण्य होईल. 55 धावा या स्कोर कार्डवर. 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस ऑन साईडला लॉंग लेगच्या क्षेत्रात अगोदर लॉंग ऑन, यावेळेस लॉंग लेग आणि रिझल्ट आहे सेम. आता चंद्रकांतला रोखणं थोडंसं मुश्किल. अप्रतिम पद्धतीची बॅटिंग बॅक टू बॅक 2 इन अ रो. षटकार. थँक्यू. लयबद्ध झाले चंद्रकांत भोईर आणि आणखी जर येतोय तर मधुकरजी पाटील साहेबांकडनं 500 रुपये मिळतील. 61 या अंकांवर धावगती. कमबॅकचो इथून आता नागेशकडनं देखील पाहायला मिळेल, परंतु चंद्रकांतने आपलं काम चोख पद्धतीने केलं. 12 चेंडूंमध्ये 40 धावा. अप्रतिम. आणि ओल्ड इज गोल्ड आपण का म्हणतो ना, ते यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळालं. गेली कित्येक वर्ष खार्डी गावातून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळलं चंद्रकांत भोईरने देखील आणि तोच जोश आणि तोच दरारा आहे अजून देखील बॅटिंगच्या माध्यमानं
आणि एकदाही बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. 13 चेंडूंमध्ये 40 धावा, अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. चंद्रकांतने आपलं काम परिपूर्ण केलं. दुसरा धक्का श्रीराम कसराळे या संघाला फलंदाज बाद. आपण का पहा कुठेतरी बॅक टू द बॉलर आणि कॉटन बॉलच्या रूपाने बाद व्हावं लागेल इथून फलंदाजाला. विकेट मिळतंय. आता नव्याने बॅटर इथून मैदानाच्या दिशेने जो रवाना होईल. एकसष्ट या अंकांवर धावगती याची अधोरेखित आहे. 3.4 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा आहे. फटका हवेमध्ये उभा झालाय आणि स्वतः फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचले. नुसते पोहोचले नाही, जेल पर्यंत देखील गेले आणि इथून धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. आता पहा एक एंडने थोडीशी दुखापत जी विशेष करून पाहायला मिळेल श्रीराम कसराळी या संघाकरिता, कारण की महत्वाची विकेट आहे. रोहित वैतीचं धावचीत बाद होणं हे संघाला अफोर्डेबल नाही आहे आणि धावचीच्या रूपाने ही महत्वाची विकेट आहे. याला आपण म्हणू शकाल देवानं एक दरवाजा बंद केला, दुसरा दरवाजा केला खुला. धावचीच्या रूपाने रोहित वैतीची गोल्डन विकेट गॉन. थँक्यू. रोहितला बाद व्हावं लागेल. पहा झेल सुटला आणि तदनंतर क्विकली फेकी केली गेली. आता ऍक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय डीबीएन लाईव्ह नेटवर्कवर. फेकी झाली आणि रोहितला देखील ठाऊक होतं मनामध्ये की मी पोचला नाही आणि यस निश्चित स्वरूपाने बाद आहेत. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. आज सर्व काही सुरळीत चालत असताना आता म्हणू शकाल की दुधामध्ये निंबू पिळण्यासारखं काम केलंय. आता इथून धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झालाय. जरूर विकेट मिळाले. नव्याने बॅटर आता मैदानावर दाखल होईल. निकेतला पण पाहताय तर शैलेश आहे नव्याने बॅटर. जीवनदान मिळाले शैलेशला. नुकताच नागेशने कमबॅक तर करून दिले. जरूर डोरफुटा चेंडू ऑन साईडला परावर्तित केला जाईल. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. चेंडूची हाताळणी ही जोपर्यंत केली जाते एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या साह्याने सिंगलच्या मदतीने धावगती 63 या अंकांवर हे धावफलक आहे. धावा छान पद्धतीने मिळवल्यात, कारण की जो सरासरी आहे ना करंट रन रेट जो जवळजवळ 15च्या वर आहे आणि 4 षटकांमध्ये 63 धावा म्हणजे डेफिनेटली श्रीराम कसराळी हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जरूर आहे. परंतु एक गोष्ट मी इथे ऍड करेन, चंद्रकांत भोईर जो सेट फलंदाज होता तो बाद झाला. रोहित वैते आतापर्यंत सांभाळून खेळ करत होता, तो धावचीच्या रूपाने बाद झाला. क्रिकेटच्या मैदानावर सर्वाधिक दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत. आणि क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. काहीतून गोलंदाज देखील प्रत्युत्तर देतील, म्हणून जरीमरी डोलीव संघाला ते प्रत्युत्तर देणं गरजेची गोष्ट आहे. घेऊया हलकसं संगीत आणि तदनंतर आपण मैदानावर वळणार आहोत 5व्या षटकाकरिता. थँक्यू. पहा एक तातडीची सूचना आहे प्रत्येक खेळाडूंकरिता आणि प्रत्येक संघ मालकांकरिता. ज्यांची ज्यांची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, जो प्रवेश शुल्क असेल किंवा एका खेळाडूची जी नोंदणी फी असेल जी शिल्लक आहे ती आपण उद्याच्या उद्या जी जमा करायची अशी सूचना आमच्यापर्यंत आलेल्या. अन्यथा त्यांची नावं जी ऑनलाईन टाकली जातील असं सत्यवान सापणे यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलंय. सो प्रत्येकाला ही कळकळीची विनंती असेल. बा स्पर्धा आपले सो खेळाडू मित्रांनो तुमचं देखील सहकार्य तितकंच महत्वाचं आहे, कारण की स्पर्धा जर तुम्हाला अधिक फुलवायची असेल तर एकाने बनणार नाहीये. म्हणून तुम्हाला सर्वांनाच एकत्रितपणे येऊन सहकार्य करावं लागेल. पण ही विशेष सूचना आहे, ज्यांचं अगदी नोंदणी फी शिल्लक आहे त्यांनी ती लवकरात लवकर जमा करा, विनंती असेल. समोरच्या दिशेने परावर्तित केलं जाते. एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळाले. सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 64 या अंकांवर. चांगल्या गतीने धावा आल्या जरूर, परंतु इथून आता
जो फेज होता ना धावेंचा तो थोडासा कुठेतरी बंद होईल असं मी तर म्हणतोय. परंतु या मॅचमध्ये आता दोन्ही फलंदाज जे आहेत ना शैलेश आणि अनिकेत त्यांना देखील ती पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेची गोष्ट आहे. आणि इथून जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय जर याच गतीने गेले तर 90च्या वर जाऊ शकतात. परंतु ही गोलंदाजी त्याच गोष्टीची उल्लेख न करेन, की जे धावचेच्या रूपाने रोहित बाद झाले थोडंसं मोमेंटम आता इथून जरीमरी डोलीव संघाकडे देखील वळत असणार आणि आता ही संधी आहे. या संधीकडनं अगदी थोडंसं कुठेतरी वळावं लागेल आणि रोशनला त्या पद्धतीची कामगिरी आता करावी लागणार आहे आपल्या संघाकरिता. 64 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. श्रीराम कसराळे संघ रितेशजी वैते यांचा संघ आपण पाहत आहे, जो मैदानावर बॅटिंग करतोय आणि टीम जरीमरी डोलीव रवींद्रजी वैते आणि रमेशजी वैते यांचा हा संघ. चांगली लाईन यावेळेस जी पाहायला मिळते सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी पहा पहिल्या चेंडूवर एक सिंगल लागोपाठ 2 चेंडू निर्धाव स्वरूपाने हाताळल्यात आणि चांगली गती आहे आणि त्या गतीमध्ये ते व्हेरिएशन देखील दाखवले रोशनने आतापर्यंत आणि चांगली गोलंदाजी. 64 धावसंख्या थोडीशी थांबले जरूर. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव येईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती 65 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. 65 धावा या स्कोर कार्डवर ज्या इथून पाहायला मिळत आहेत. ब्लाइंड झालेत परिपूर्ण खेळत असताना थोडीशी अंदाधुंद फलंदाजी होते जरूर आणि विकेट इथून मिळत असताना बॅक टू बॅक कारण की धावा परिपूर्ण होत्या प्रॉपरली परंतु थोडीशी अंदाधुंद फलंदाजी करण्याचा मानस जो इथून पाहायला मिळाला. विकेट मिळेल धावचीच्या स्वरूपाने अनिकेतचा खेळ झालाय समाप्त. कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, कुणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले मनात, तुझ्यासाठी आले मनात, तुझ्यासाठी आले मनात. थँक्यू. नेक्स्ट मॅच टीम प्रताप ट्रान्सपोर्ट आणि यशमित 11 घास कोपरी दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरिता. 65 या अंकांवर धावफलक आहे. 4.4 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. बॅकलिपला थोडंसं थांबवलं. सरबॅटचा उपयोग तर जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत निलेश सोलंकी चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहत आहे 66 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील जो शिल्लक असेल. रोशनने चांगली गोलंदाजी केली. ऑनसाइडला खेळाय षडंफुलचा फटका जरूर आहे. वाईट डिस्काव करणार आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला अजून फेकी केली जाईल. तू मे एका चढावर पुन्हा एकदा 2 गाड्या धावल्यात परंतु बाल बच गए असंच म्हणावं लागेल. परिपूर्ण धाडस दाखवलं तर होतं दुसऱ्या धावेकरिता. एन मुवमेंटला यू वेट म्हणून म्हटलं. धाव घेण्याची अगदी मानसिकता ती थोडीशी चेंज केली. धावत पळत पुन्हा एकदा त्या दिशेने पळत गेले आणि इझिली पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा. सो एक सिंगल धाव येईल आणि रोशनने खूप छान पद्धतीचं षटक हाताळलं. पहा रोशनची गोलंदाजी वगळता आणि बाकीचे गोलंदाज हे थोडंसं वेगळे जे पाहायला मिळाले कारण की रोशनने 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट ती देखील मिळवलंय. 67 या अंकांवर. मागील काही अगदी षटकागणिक जेव्हा चंद्रकांत भोईर खेळत होते मैदानावर तेव्हा धावेंचा जो थोडासा वर्षा होत होता. धावा चांगल्या पद्धतीने येत होत्या परंतु चंद्रकांत बाद झाल्यानंतर धावेंचा फ्लो परिपूर्ण थांबला आणि मागचं षटक जे सांगून जात आहे की मागच्या षटकामध्ये जवळ 4 धावा आल्या आणि 4 धावेच्या साह्याने 67 धावे संख्येपर्यंत ती धावसंख्या श्रीराम कसराळी या संघाची पाहायला मिळते. अजूनही शेवटचं अंतिम षटक आहे. कमबॅक तर केलंय टीम जरीमरी डोलीव या संघाने परंतु हे कमबॅक आणखी अधिक त्यांना करावं लागणार आहे कारण की या स्लॉग ओव्हरमध्ये त्यांना कमीत कमी धावा द्यावा लागणार आहेत. घेऊया एक संगीत वळणार आहोत स्लॉग ओव्हरच्या दिशेने. वेलकम बॅक. 67 या अंकांवर धावफलक 5 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. श्रीराम कसराळी
या संघाची धावसंख्या 67 या अंकांवर. टीम जरीमरी डोलीव संघ स्लॉग ओव्हर करीता अगदी इथून विश्वास दर्शवला गेला हितेश या गोलंदाजावर. जांभूलपाडा इथून ते बिलॉंग करतात आणि गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होतील. पहिला चेंडू आकुटप्प्याची लेन आणि हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाचं कॉन्सन्ट्रेट यावेळेस झालं लॅप आणि इथून पंचांचा सिग्नल. चेंडू निघून गेलाय 4 धावेंकरिता. चौकार. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. सो चेक केलं गेलंय आणि 4 धावा असतील. बराच वेळ लागला कारण की सीमारेषा लगत चेंडू जवळ थोडासा मार्जिन ऑफ एरर, क्वचित सेंटीमीटरचं अंतर राहिलं असावं. या 4 धावा येत आहेत जरूर आणि 4च्या साहाय्याने धावगती 71-71 या अंकांवर हे धाव फलक. चांगली लेंथ आहे, परिपूर्ण बीट झाले फलंदाज, परंतु यष्टिरक्षक आणि दोन्ही लॉंग स्टॉपचे क्षेत्ररक्षक देखील झाले बीट. धावा कशाही पद्धतीने हो धावा येणं महत्वाची बाब आणि नशीब पूर्ण मिळेल बाईच्या रूपाने. हात चौकार 4. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. ग्रामीण प्रीमियर लीग थँक्यू. या 4 धावा येत आहेत बाईच्या रूपाने.
आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 75 या अंकांवर. बॅक टू बॅक बाउंड्रीज यावेळेस पहा कमबॅक तर करून दिलं होतं इथून गोलंदाजाने, परंतु कुठेतरी यष्टिरक्षकाच्या माध्यमानं मिस्टेक घटित झाल्या. चांगली गोलंदाजी यावेळेस इथेच्या माध्यमानं हलकी झेलेंद पुढे ठेवण्याचा प्रयत्न. हलकासा थोडासा लेट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 75 या अंकांवर हे धाव फलक. 5.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. इनफिल्डच्या वरनं पोस्ट केलं या चेंडूला. चांगला स्ट्रोक आहे. गुड शॉट. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. जसा सुईमधनं धागा फिरवावा ना त्या पद्धतीने गापला शोधलं आणि अतिशय सुरेख पद्धतीचं कनेक्शन जुळलं. मिळतील धाबा. यावेळी 4 चौकार. बिटवीन द गॅप पहा पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या बरोबर मध्यात खेळला गेला आणि नो चान्स निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने धावगती आहे एकंदरीत 79 या अंकांवर. आणि त्यामध्ये आणखी धावेची भरणी होईल. जोडणी देखील होईल डेफिनेटली. हो बरोबर काऊ कर्नर आणि मिड विकेटच्या मध्यात खेळला गेला. पंचांचा सिग्नल अप होईल. दॅट्स अ बिगी. फ्लॅटेड. षटकार 6. थँक्यू रितेश याला पण पाहत आहे. आणि रितेशने परिपूर्ण या स्लॉग ओव्हरला गोड करण्याकरिता अगदी प्रयत्न सुरू केलेत. चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग स्वतः टीमचे संघ मालक आहेत. पण त्यांनाच ठाऊक आहे की संघ कुठल्या स्थितीमध्ये आहे. या स्थितीतून बाहेर काढायचं असेल तर इथून त्यांची भूमिका ही तितकीच महत्वाची. आणि रितेशने खेळलेला हा जो मोठा प्रहार आहे ना, ज्याने आता मोमेंटम परिपूर्ण शिफ्ट झालाय. 85 धाबा तब्बली स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. बॅटच्या आतली कडा. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजनला चेंडू रोखणं थोडंसं अवघड असेल. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळालाय फलंदाजी करणारा संघ श्रीराम कसराळी. आणि धावगती जाऊन पोहोचेल 79 या अंकांवर. आणि पहिल्या इनिंगचा खेळ तो देखील इथून झालाय समाप्त. पहा हा चेंडू पहा. पुलर लेनची डिलिव्हरी होती. थोडासा पिच खेळायचं होतं, परंतु पाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं झालेली मिस्टेक. उंच झेप तर घेतली, परंतु तत्पूर्वी बराच उशीर झाला होता आणि चेंडू बॉडी लाईन सीमारेषा पार निघून गेला लॉंग स्टॉप रिजनला. सो पहिल्या इनिंगचा खेळ झाला यादोरेखील. श्रीराम कसराळी संघाची धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये 89 या अंकांवर. आणि विजयी होण्याकरिता 90 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल टीम झरीमरी डोलिव्हिया संघाला. बॅटिंगचे अगदी अनालायसिस आपण पाहत आहे. पहिल्या इनिंग मध्ये जो खेळ झाला महेंद्र बुरुड जो त्याने चांगली सुरुवात करून दिली. 7 चेंडूकडे 13 धाब्यांवर तो 5 झाला. त्यानंतर चंद्रकांत भोईर चंदूची बॅटिंग जी तितकीच महत्वाची होती. 13 चेंडूकडे 40 धाबा आणि बॅक इन फॉर्म असंच म्हणावं लागेल चंद्रकांत भोईर. त्यानंतर रोहित वैतीची बॅटिंग 4 धाब्यांवर तो 5 झाला. त्यानंतर शैलेश खिनी 4 धाब्यांवर नाबाद राहिले, परंतु रितेश वैती स्वतः संघ मालकांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली 7 चेंडूकडे 19 धाबा आणि धावगतीची जवळजवळ 89 या अंकांवर जाऊन पोहोचली. झरीमरी कृपा डोलिव्हिया संघाची जी गोलंदाजी मी तर म्हणेन की रोशनला वगळता बाकीचे गोलंदाज खर्चिक ठरलेत. कारण की विपुलची गोलंदाजी 16 धाबा त्याने खर्च केल्यात. रोशनची गोलंदाजी 2 षटकामध्ये 11 धाबा. इकॉनॉमी 5.50च्या अगदी गतीने. त्यानंतर कार्तिकची गोलंदाजी ती देखील प्रामुख्याने आपण पाहिलीत की 1 षटकागणिक 25 धाबा म्हणजे फार खर्चिक ते षटक. तिथूनच मोमेंटम शिफ्ट झाला. त्यानंतर नागेश पाटीलचं जे षटक 14 धाब्यांचं राहिलं, 1 विकेट जरूर मिळवली. त्यानंतर हितेश पाटील शेवटचं अंतिम षटक. अनफॉर्च्युनेटली थोडासा नशिबाची साथ नाही मिळाली. 18 धाब्यांचं ते षटक राहिलं आणि 89 धाबा ज्या विशेष करून पाहायला मिळाला. आणि एकंदरीत जी धावसंख्या आपण पाहता वॅगन व्हीलच्या माध्यमाने कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले गेले. लॉंग ऑफचं जे क्षेत्र आहे आणि तदनंतर ऑन साईडचं क्षेत्र त्याला जास्तीत जास्त टार्गेट केलं गेलं. आणि लॉंग स्टॉप रिझनच्या ज्या बाउंड्रीज आपण पाहू शकाल कुठेतरी ज्या नशिबाच्या साथ मिळाल्या. शेवटच्या अंतिम षटकागणिक 2 जे चांगले चौकार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले गेले. त्यानंतर कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने आलेला अगदी तो चौकार. त्यानंतर डाऊन द लेग खेळलेले ते अगदी चांगल्या पद्धतीने स्ट्रोक. आणि एकंदरीत ज्या येल्लो लाईन आहेत ना ते षटकार दर्शवतात. म्हणजे कशा पद्धतीने इनिंगला अगदी बिल्ड केलं मोठ्या फटक्याने ते देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ तो इथून झालाय समाप्त. 89 धावा झालेल्या आहेत आणि 90 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. पहा ही मॅच जर बनवायची असेल
टीम जरीमरी डोलीव संघाला तर अशक्य असणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवावं लागेल आणि या स्पर्धेतील अतिशय चांगल्या पद्धतीचा रनचेस त्याला अंजाम द्यावा लागेल. अगदी स्थिती अवघड जरूर आहे परंतु मुश्किल नाही आहे म्हणून स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल संघाला आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग ही सेकंड इनिंग मध्ये करावी लागेल. घेऊया एक ब्रेक नंतर वळणार आहोत आपण टॉसच्या दिशेने. प्रताप ट्रान्सपोर्ट आणि यशमित 11 घासकोपरी. सोहळा रंगलाय आनंदाचा सजून वैभवलीला सोहळा रंगलाय आनंदाचा सजून वैभवलीला आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे भेटीला आता कोलीवारा निघलाय गो आई तुझे पालखीला. या टॉसच्या दिशेने आपण वळतोय. विश्वास जेकिने यांच्या शुभ हस्ताने अमोल भगत आणि डाव्या साईडला महेशजी पाटील. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. यशमित 11 घासकोपरी आणि प्रताप ट्रान्सपोर्ट. हेड असा कॉल आहे आणि टेल असा कॉल आलेला आहे. सो टॉस जिंकलाय प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाने. विश्वासजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण असं नसतं व्हायचं आहे. अमोल मागच्या मॅच मध्ये थोड्याशा मिस्टेक घटी झाल्या बॅटिंगच्या माध्यमानं. आता ही मॅच तितकीच महत्वाची आहे. समोरचा संघ देखील प्रयत्न करेल त्यांच्या परीने. काय एक्झॅक्टली मात्र रणनीती असेल या मॅच मध्ये? आम्ही तर पहिल्यांदा फलंदाजी करू आणि जेवढ्या रन्स आम्ही करू शकतो तेवढा ट्राय करणार. निश्चित स्वरूपाने दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या मॅच करिता. फलंदाजी करणार आहेत. सो गोलंदाजी करावी लागणार आहे यशमित 11 घासकोपरी संघाला. टॉसची अपडेट. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय जिथे यशमित 11 घासकोपरी संघाला गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. अगदी आपण बोलणार आहोत भरतजी मोरे सर यांकडे. धन्यवाद. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मोठ्या धावफलकाचा पाठलाग मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मोठा फटका उलट्या दिशेने. हो, रणजितने उलट्या दिशेने येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु उलटा पुलटा सुलटा सगळं काय झालं पण चेंडू हातामध्ये नाही आला. 2 धावा मात्र धावून कंप्लीट केला. बघा कशा पद्धतीने चेंडूला पिक केलं. समोरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न केला. थोडी उशिराने हा फटका खेळण्याचा मन बनवला आणि त्यामुळे पाहिजे तितकी लांबी गाठता आली नाही त्या चेंडूला. 2 धावा मात्र त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाल्यात. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे तो या नव्वद धावांचं लक्ष आणि 90 धावा या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा आहेत. हायएस्ट स्कोर 95 आहे. आजच्या दिवसातला 90 आपण करूयात. 90 आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्कोर. 95 या स्पर्धेतल्या धावा सर्वात जास्त धावा आहेत. उजव्या ष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू राऊंड विकेट येत असताना मंथन. ओव्हर विकेट आले होते आणि त्यानंतर ऑफ कटर हलकासा आतमध्ये येणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 धावा. मंथनचा पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या गतीला नाही भापता आलं गोरक्षला. निर्धाव चेंडूची सांगता होती. 90चा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा लेझी अटेम्प्ट नाही दाखवता येणार. तुम्हाला इथून फ्रंट फुटवरती यावं लागेल. चेंडू तुमच्या जवळ नाही आला तर चेंडूच्या जवळ जावं लागेल. त्याच्यावरती फटका एक्झिक्यूट करावा लागेल आणि तो एक्झिक्यूट किंवा तो अटेम्प्ट करत असताना तुम्हाला त्या चेंडूगणिक वळावं लागणार आहे. आता चेंडू तुम्हाला प्रॉपर कनेक्ट होण्यासाठी जवळ नाही येणार कारण स्थिती तुमच्या विपरीत आहे, विरुद्ध आहे. अशा वेळेला 5वा बॉल मंथनचा. गोरखसाठी फुलाले बॅटची कडा. चेंडू निघून चाललाय दोघांच्या मधून. ओहो, मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने चेंडूला अडवलं. संघ मालक
चेंडूला अडवलं, जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव, धावून कंप्लीट होते. गोरक्ष आणि नागेश ही जोडी मैदानात आली. गोरक्षने 5 चेंडू फेस केले, 5 धावा त्याने केल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी नागेश यांना संधी मिळाली आहे. या मॅचमध्ये आपलं आव्हान किंवा दडपण काही प्रमाणात ठेवण्यासाठी या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागणार आहे. नागेश समोर मंथन. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि लेटकट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा बिनबाद. झरीमरी डोलिव या संघाचा. पहिल्यापासून आई तुझी ग गोडीच्या काळात आणायचो बैल ग. आणायचो बैल गाडी, आधी आणायचो बैल गाडी. दरवर्षाचा मानवण तुला जेवून येता विहिरीत. थँक्यू डिझे. आई जरीमरी ग्रुपा डोलिव हा संघ यावेळेला बॅटिंग करतोय. धावांचा पाठलाग करतोय. 90 धावांचं ते लक्ष्य आहे. 6 षटकांमध्ये 90 धावा सोप्या की अवघड? साधारण प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर एकच. मानलं तर अवघड आणि नाही मानलं तर सोपं. मानलं तर अवघड, नाही मानलं तर सोपं. अवघड की सोपं या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारे काळबेल सांगणार आहे. कारण बॅटिंग करणारी टीम कशा पद्धतीनं काय इंटेंटनं या सामन्याला खेळते. फ्रंट फुटरती येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला मिडऑफ मध्ये पाठवलं. नागेश पाटीलच्या लगातार 3 षटकाराला 3,000 रुपयाचं बक्षीस लालू पाटील यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. रोहित वैदी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. एक मंथन, दुसरा रोहित. तुम्हाला जे काही खेळ करायचंय, जे काही मोठे फटके मारायचे आहेत, जे काही सामन्याला बदलायचंय, या 2 गोलंदाजांना सोडून बदलावं लागेल. कारण यांनी जी या स्पर्धेमध्ये धारदार गोलंदाजी केली आहे ती गोलंदाजी श्रीराम कसराळे संघाची ताकद बनली आहे. बघा आता गतीमध्ये परिवर्तन कसं केलंय. गुडलेनवरून चेंडू इतक्या कमी गतीने मागे पाठवणं अनोखं कौशल्य यासाठी लागतं आणि ते कौशल्य रोहित वैती सादर करत असताना बॅक टू बॅक दुसरा डॉट. 6-0 दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आज चेसिंग मध्ये खूप साऱ्या अडचणी बघायला मिळाल्यात. मागील 2 सामने. यावेळेला हुक काढायचा प्रयत्न, फटका चांगला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. दरीवरी आईचा काजबाई गोठवला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. दरीवरी आईचा काजबाई गोठवला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. दरीवरी आईचा काय जबरदस्त फटका आहे. पाहिलं होतं टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हळूवार गतीने येतोय. स्वतःच्या बॉडीला लवकर टर्न करण्याचं मन बनवलं होतं आणि त्या बॅट बरोबरच स्वतः भोवती ते फिरले आणि चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. त्यानंतर चेंडू यावेळेला मिसफील्ड, फंबलिंग झालं. चेंडू आडवेपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या. नागेशने आता चार्ज घ्यायला सुरुवात केली आहे. षटकारानंतर 2 धावा, 14-0. शैलेश किणी याने जर का झेल टिपला तर 500 रुपयाचं बक्षीस भूषण पाटील यांच्याकडून लगावण्यात आले. शैलेश किनीच्या कॅचसाठी भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. खूप वेळानंतर बक्षीस ऐकायला मिळालेत. या बक्षिसाने ऊर्जा मिळते का बघूयात. मोठा फटका पुन्हा एकदा दुरून खेचलंय दुरून. ओहो, अडवण्याचा प्रयत्न. मागच्यांचे सगळ्यांचे हात वरती आलेत. म्हणजे काय? येस, इट्स गॉन फॉर 6. VGPL षटकार. सुंदर फटका. बघा शेवटच्या क्षणापर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हाताला लागला त्यावेळेला चेंडू कुठे होता, पाय कुठे होता, माफ करा, हवेमध्ये.
आणि ज्या वेळेला चेंडू चेक केलं जाते, बॉल कुठे पडला हे पाहिलं जाणार आहे, किंवा हाताला ज्या वेळेला बॉलचा संपर्क झाला, तो चेंडू ज्या वेळेला हाताला लागला त्यावेळेला पाय काय जमिनीला लागला होता का हे सुद्धा पाहिलं जाईल. दोन तीन चित्र आहेत आणि त्याच्यामध्ये एक, जर का बॉलरने उडी मारण्या अगोदर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय असेल आणि नंतर बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळेला तो संपर्क मोडला जातो बाउंड्री लाईनच्या बाहेरचा. कन्क्लुझिव्ह एव्हिडंट नाहीये आणि त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन जो असेल त्या डिसिजन प्रमाणे या धावा दिल्या जातील. येस अंपायर, इट्स अ 6 रन्स. 6 धावा दिल्या जातील. षटकार येईल. 6 धावा आल्या. 6 धावांनी धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 20 मध्ये. 20 रन आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 धावा झाल्यात. आता तिसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज मंथन. नवीन नव्हे, ज्यानं पहिलं षटक हाताळलं तोच तिसऱ्या षटकामध्ये. गरजेचं होतं, दडपण वाढत चाललंय. त्या वाढत्या दडपणाला कमी करण्यासाठी वेगवान गोलंदाजाचा मारा करण्यासाठी मंथनला बोलावण्यात आलं. मंथनने जोपर्यंत पहिला चेंडू हाताळला, ऑन ड्राईव्हच्या रूपाने चेंडू निघून गेला, फील्ड केली गेली, तोपर्यंत सिंगल धाव आली. 1 धाव धावफलकामध्ये ऍड झाली. या मॅचला विविध अँगलने बघावं लागणार आहे. जसं काय एखादा एक्सेल डेटा असतो ना, त्याला आपण 4-4, 5-5 अँगलने बघतो. विविध फॉर्म्युला लावत असताना त्याच्यामधून काहीतरी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या बाबतीत आपल्या कन्सर्न पर्सनला आपण प्रश्न विचारतो. त्या पद्धतीने बघावं लागणार आहे. 21 पन्नान शैलेश किनीच्या कॅचसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे भूषण पाटील यांच्याकडून. कॅच की भी किंमत आहे ती सुद्धा 500 रुपये. एक दोन अटेम्प्ट झाले. एकदा बॉलरने थांबवलं, एकदा बॅट्समनने थांबवलं. आता नंतर बघूयात काय होतं. उत्कंठ शिगेला पोहोचलेल्या आहेत, कारण या षटकामध्ये जर का 1-2 मोठे फटके आले तर येणाऱ्या 3 षटकातला खेळ हा काहीसा वेगळा बघायला मिळेल, जो की सर्वांनी अपेक्षित केलाय किंवा सर्वांना अपेक्षित आहे. त्यावेळेला चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील, तोपर्यंत गतीचा फायदा. लॉंग स्टॉप सीमारेखा पार, आलाय चौकार. चौकाराने धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलं. बघा, हळूहळू या धावफलकाला बढावा दिल्यानंतर कधी इक्वेशन बदलेल हे काही सांगता येणार नाही. 10.71 ची सरासरी चालू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला ब्लाइंडर. टप्पा पडून चेंडू बाहेरून आतमध्ये येतो, अशा वेळेला फेकी. मैदानात काय घडलंय? कोणत्याही प्रकारे बॉल डेड झाला नव्हता, प्रक्रिया संपलेली नव्हती. पंचाने 22 चेरोपाने 1 धाव दिली, सिंगल धाव मिळाली आहे. 26 धावा. मोमेंटमला आदान प्रदान करण्यासाठी अशा प्रकारचा हादसा किंवा अशा प्रकारची काहीशी स्थिती कारणीभूत ठरू शकते.
एक धावचीचा अटेम्प्ट किंवा झेल सुटणं म्हणा, रनआउटची संधी गमावणं म्हणा किंवा अशा प्रकारे जिथं नव्हती तिथं धाव बनणं. मंथन पुन्हा एकदा पावलं चुकतायत. एकाच वेळेला 1, 2, 3 वेळा खेळ थांबणं म्हणजे एका षटकामध्ये तुम्ही 9 चेंडूंचा अटेम्प्ट करणं. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू निघून चाललाय आणि पंचाचा इशारा ते वाईडचा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. ट्वेंटी एट पण नन 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 2 वाईड आल्यात. मंथन कडून अशा प्रकारच्या चुका होणं म्हणजेच कुठे ना कुठेतरी तुमच्या गोलंदाजीमध्ये असलेली ताकद थोडीशी कमी होणार आहे. रोहित वरती झालेला हल्ला कदाचित यासाठी कारणीभूत असावा. काही वेळासाठी खेळ थांबलाय. खेळ थांबत असताना चर्चा केली जाते. 2 फलंदाजामध्ये चर्चा केली जाते. गोलंदाज आणि कर्णधारामध्ये चंद्रकांत, रणजित. यावरचा चेंडू कवच्या क्षेत्रामध्ये निघून चालला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येईल तोपर्यंत सिंगल धाव धावून धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. 3 षटकानंतर 30, 32, 35 असणं या धावा सुद्धा थोड्याशा काही प्रमाणात समाधानकारक मानल्या जाऊ शकतात. कारण 20च्या आसपास आस्किंग रेट असताना ओ यावेळेला मॅचची काढा घेऊन चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅनचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो चेस करण्याचा प्रयत्न पण चेंडू शेवटी थांबवला गेला. तोपर्यंत किती धावा? 1, 2, 3, 2, 3, 1, 2, 3, 1. चेक केला जाणार आहे. ओ चेक केला जाईल. चेंडू अडवला त्यावेळेला कुठे अडवला? अजून एकदा रेफर. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत असा पहिला सामना ज्याच्यामध्ये जास्त वेळेला चेक करावं लागले. चेंडू ज्या वेळेला अडवला त्यावेळेला कुठे कुठे अडवला गेला. यस पायाने अडवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून क्षेत्ररक्षकाकडून झालाय. अंपायर या प्लीज. या तुमच्यापैकी दोघांपैकी एकानं.
सेफ आहे. बॉल आतमध्ये आणलाय. दोन पूर्णांक 5 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक 31 वरती 0. शेवटी 2 धावा काढल्या गेल्यात. मंदाचा पुढील चेंडू पायामधला ऑन साइडला खेळलाय त्याला दोघांच्या मधून नाही. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव चपळाईनं धावून पूर्ण केले का? अपील पंचांनी यावेळेला सांगितलं पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांनी यावं. शेवटच्या चेंडूवरती हा रनआउटचा अटेम्प्ट त्याच्यामध्ये चेक केलं जातंय. बॅट ट्रॅक केली तेव्हा कुठे होती. एसटीला चेंडू लागला. नॉट आउट. नॉट आउट आलाय. 31 वरती 0, 33 वरती 0. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे आता 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे. 57. 57 was required to win within 18 delivery. चांगली मॅच, चांगली रंगणार आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. धन्यवाद. चला लवकर घाई करा. अगोदरच उशीर झालाय या मॅचला. खूप सारे रिव्ह्यूज झाले आहेत. मध्ये मध्ये बॉल टाकताना थांबलं गेलंय आणि या साऱ्या गोष्टीमुळे टाइम खूप जास्त निघून गेलाय. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. जास्त चर्चा करू नका. बॉलर तुमचे सेट आहेत. 1 2 3 जास्तीत जास्त विचार केला तर तुम्ही चौथा बॉलर आणाल, 5वा आणाल, पण सगळ्यांनी एकत्रित यायची गरज नाहीये. कर्णधार उपकर्णधार पुरेसे आहेत. 18 चेंडू 57 धावांची गरज आहे. अजून विकेट आलेली नाहीये. त्यामुळे आई जरीमरी कृपा डोलीव हा संघ या मॅच मध्ये पलटवार करू शकतो, एक अशी आशा व्यक्त केली जाते किंवा ही भाकीत की या मॅचला टर्न बघायला मिळेल असं म्हणू शकतो. गोरक्ष स्ट्राइक एंड वरती. अनिकेत इनसाइड आउट. चेंडू हवेत. ओ हो. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला झेल. गोरक्ष बाद. पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. 33 वरती 1, 10.1 चेंडूचा खेळ. आता चौथ्या षटकामध्ये 17-57 ची इक्वेशन असताना 1757 या इक्वेशन मध्ये हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार. सध्या तरी फिल्डिंग करणारा संघ वरचढ आहे ज्या पद्धतीची इक्वेशन आहे, पण दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम त्यांचा जर का तुम्ही विचार कराल तर त्यांच्या हातामध्ये विकेट आहेत. निलेश मैदानात आलाय, ज्या निलेशला ताबडतोड फलंदाजी करणं माहीत आहे आणि म्हणूनच आता त्याच्यावरती खूप मोठ्या आशेनं बघितलं जातंय, खूप मोठ्या अपेक्षेनं बघितलं जातंय. नागेश ऑलरेडी सेट आहेत, त्याने 10 चेंडू 22 धावा केल्यात. बॉलिंग मार्कवरती बॉलर अनिकेतचा हा तेच तर्रार चेंडू. फास्ट रनचा वापर. गुडलेन वरून चेंडू सरळ निघून गेला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. संपर्क किंवा संवाद खूप गरजेचा आहे. संवादामध्ये सुसंवाद असेल तर अजून चांगलं. जर का तो संपर्क होत नाही, संपर्कातून संवाद होत नाही, तर धावा बनणं अवघड आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय, फेकी करतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांतने नेम धरला होता पण चेंडू
नाही यष्टीवरती लागला. एकदा मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेशनवरती आता भर दिला जातोय, पण ही वेळ नाहीये स्ट्राईक रोटेट करण्याची. धाव काढता ही चांगली बाब, पण मोठा फटका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही या मॅचमध्ये परत येणार नाही आहात. मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागणार आहेत. षटकारांचं काउंटिंग करावं लागेल. हाऊ मनी सिक्सर्स रिक्वायर्ड, किती सिक्सर हवेत या मॅचला जिंकण्यासाठी, किती चौकार. शॉर्ट बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झाले नागेश भरत किणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. ओव्हर नंबर 4, त्याचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मॅच नंबर 3 आपण बघता. यानंतर प्रताप ट्रान्सपोर्ट आणि यशमित इलेव्हन घासकोपरी या 2 संघादरम्यानची मॅच आहे. ती सुद्धा मॅच बघण्यासारखी असेल. इथून येणारे प्रत्येक सामना हा चुरशीचा बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू मिस केला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. चांगली किपिंग बघायला मिळाली. कोणत्या प्रकारचा बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल आला आणि हा सामना थोडासा आता सोपा बनत चाललाय. जेवढे डॉट येत आहेत, जेवढ्या सिंगल येत आहेत किंवा डबल येत आहेत, त्याला बघता हा सामना इन टर्म्स ऑफ इक्वेशन आस्किंग रन रेट वाढवताना दिसतोय आणि तो वाढणारा आस्किंग रन रेट फलंदाजावरचं दडपण वाढवतोय. लॉट ऑफ प्रेशर यावेळेला फलंदाजावरती. पुन्हा एकदा फुलटॉस, यावेळेला यष्टीरक्षक सुद्धा बीट. चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप, सीमारेखा पार, आलाय बाईट शरपणे, चौकार. 12 चेंडू 52 धावा. थँक्यू डीजे. 12-52. चला जास्त मीटिंग घेऊ नका. आपण आपापल्या पोझिशनवरती जायचंय. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती जा. सगळे बॉलरला सोडायला येऊ नका बॉलिंग ट्रॅकवर. तो एकटा जाणार आहे. कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. 12 चेंडू 52. 12 बॉल रिमेनिंग अँड 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. जवळजवळ 26 धावांची सरासरी षटकाकडे राखणं गरजेची. रणजित चर्चा करतात बॉलरशी, कशा प्रकारचा चेंडू हाताळायचा आहे. महेंद्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉल मधलं, बॅटाने पॅड मधलं अंतर कापत असताना चेंडू मागे निघून गेला. कोणत्या प्रकारची धाव नाही. धाव कशी येणार, बॅटर बॉलचा संपर्कच नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. गोलंदाजासाठी आताचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे मोकळा आहे. कोणत्या प्रकारचे जास्त अडथळे नाहीयेत. जे काही अडथळे आहेत ते फलंदाजासाठी आहेत. निलेश, ज्याला मोठमोठे फटके मारून या सामन्याला आपल्या बाजूने झुकवायचंय. भरत किणेला त्यांना साथ देणं गरजेची आहे. हो, यावरचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेणारा. पहिला पुलॉर लेन साठी जात होते. यावेळचा चेंडू शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटच्या थलकासा मागे आणि तिथून उसळी घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. कोणत्या प्रकारची बॅट आणि बॉलची चर्चा नाही. डॉट बॉल, निर्धाव. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न. लांबून शरीराच्या खेळलेत. रनआउटची संधी. ओह, हिट केलंय. फलंदाज बाद होतील. मैदानाबाहेर जावं लागेल निलेशला. गॉन. वाईट. कसा चांगल्या बोले पूर्ण मी तुझा चिंब
थँक्यू विजय. रनआउटच्या रूपाने गडी बाद झाले. निलेश यांना मैदानाबाहेर जावं लागतंय. वाईड बॉल असल्या कारणाने हा बॉल काउंट केला नाही जाणार. 5वं षटक मार्गस्थ. चेसिंगमध्ये अनेक अडचणी बघायला मिळाल्या आहेत. आज कदाचित तो चेस लवकर होणं किंवा 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये सामना संपणं, 38-40 धावांची मॅच बघायला मिळणं, या साऱ्या गोष्टी बघायला मिळत नाही. त्याचं कारण आहे तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आहेत. ज्यांनी पहिली बॅटिंग करून दबाव बनवला तो बनवला. शॉर्ट बॉल, त्याचबरोबर उजव्या जास्तच बाहेर निघणारा चेंडू अतिरिक्त स्वरूपाच्या धाव धापलकामध्ये ऍड होईल. तो दबाव बनवल्यानंतर त्या दबावाला भेदण्याचा प्रयत्न समोर होत नाहीये, कारण ज्या वेळेला डिपेंड करण्यासाठी कोणती टीम येते त्यांचा बॉलिंग अटॅक हा चेसिंग रोलमध्ये असणाऱ्या फलंदाजीच्या अटॅकवरती हावी राहिलाय. तिसऱ्या मॅच पर्यंतची कहाणी आहे. पहिला सामना 69चा चेस, दुसरा 76चा चेस नाही झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये 90चा चेस डिफेंड आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हा सामना धावांचा बचाव करताना दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. चेंडू अँगल बनवत असताना निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची सांगता पंचांकडून नाही. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. 9 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 1 फॉर दी ओव्हर. पंचांनी कळवलंय बॉलरला. यावरचा चेंडू कट काढण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. फिल्डिंग चांगली. 1 धाव मात्र तोपर्यंत कंप्लीट झाली. आता फलंदाजाने सुद्धा ते ऍक्सेप्ट केलंय की इथून आता जोपर्यंत स्ट्राईक रोटेट होईल हा सामना आपल्यापासून लांब जाणार आहे. मोठा फटका मारणं गरजेचं आहे. मोठा फटका नाही आला तर एकमेकाला फलंदाजी देण्याचा प्रयत्न करू. काहीतरी वेगळं लॉजिक त्याच्या मागे असावं. धावांचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न होताना तर दिसत नाहीये. 8-49. वैभव या वेळेला स्कूप मागे चेंडू निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षक बघा कसे चेंडूला शोधतायत. एकीकडे एक तिकडे. त्याचं कारण आउटफील्ड इथे थोडीशी खराब आहे. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत पुन्हा एकदा धावून कंप्लीट झाली. आता 7 मध्ये 48. मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी. म्हणजेच म्हणतात ना एखादं पिक्चर किंवा एखादं चित्र इथं क्लिअरली विजिबल होतं आणि विजिबल झाल्यानंतर आपण फक्त ज्या काही फॉर्मॅलिटी आहे त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. आता इथून ती फॉर्मॅलिटी बाकी असणार आहे. चमत्कारिक खेळाची अपेक्षा बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर आहे, पण तो चमत्कारिक खेळ दिसेल असं वाटत नाहीये. रणजितने पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग केली. कदाचित रणजितने त्या तेवढ्या जागेचा 7-12 स्वतःच्या नावावर केलाय. तिथेच बॉल अडवतात, तिथेच थांबतात, तिथेच उभे राहतात. जोग सपाट. 6-47. शेवटचे 6 चेंडू आणि 47 धावांची गरज. या ऐकूयात तोपर्यंत डिझेल आणि त्यानंतर वळूयात या 6 चेंडूंकडे. थँक्यू डिजे. काहीतरी टाइम सेट करून ठेवलाय वाटते. त्या टाइमवरती बरोबर ते गाणं मस्त. काल सुद्धा याच वेळेला हे गाणं प्ले केलं गेलेलं होतं. 1:15 घड्याळामध्ये वाजायला आलेत. 6 चेंडू 47 धावांची गरज. रणजित बॉलिंग मार्कवरती तयार. लकी बॉलिंग मार्कवरती तयार. बॅटची वरची काढा. चेंडू निघून गेला मागे अडवण्यात. हो कॅच घेतलाय. यालाच म्हणतात मोमेंटम. कितीही अवघड असो, कितीही संकट मधला कॅच असो, तो जर का मोमेंटम त्याच्या बाजूने आहे तर तो कॅच तुम्ही घेणार, टिपणार. टिपला गेलाय. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. शेवटचे 5 चेंडू 47. नवीन फलंदाज, चला या लवकर. त्रेचाळीस वरती 4. शेवटचे 4 चेंडू बाकी. या बेलला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने पाठवलं, एका धाब्यासाठी खेळलेत. आता फक्त एकमेकाला खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, फॉर्म भरलाय, ऑप्शनभर एका टीममध्ये आलेलो आहोत, फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा फायदा उचलावा, हीच मानसिकता आहे. खेळाला एन्जॉय करावं, एखादा मोठा फटका यावा आणि कदाचित तो रीलवरती ठेवायला मिळावा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 44 वरती 4. दीपक वैती, रवींद्र वैती आणि रमेशजी वैती यांचा संघ आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये सातत्याने त्यांना आपण पाहिलं 12th मॅन म्हणून. टुवर्ड्स द बॉडी लाईन चेंडू येत होता, त्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यानंतर होणारा सामना, दोन्ही संघ मैदानात दाखल व्हायचे. जसा हा सामना संपेल, प्रताप ट्रान्सपोर्ट आणि यशमीत 11 घासकोपरी. आणि दीपकजीचं म्हटलं तर समालोचक म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे. अनेक वेळा आम्ही त्यांना सुद्धा समालोचन करताना बघितलंय. आमच्या सोबतीनं म्हणा किंवा बिरारमध्ये ज्या वेळेला त्याला संधी मिळाली तेव्हा त्यांनी समालोचन केलंय. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही. नारंगीमध्ये तर अनेक वेळा त्यांना आम्ही बघितलंय. अखेरकार 6 षटकांचा खेळ संपला आणि 6 षटकामध्ये 44 वरती 4, म्हणजेच हा सामना संपला. सामना जिंकला श्रीराम 11 कसराळी या संघानं. आजच्या दिवसातील त्यांचा हा दुसरा विजय, बॅक टू बॅक विन त्यांच्या वाटेला आलाय आणि आई जरीमरी कृपा डोलीव हा संघ पराभवाच्या छायेमध्ये. प्रताप ट्रान्सपोर्ट, यशमीत 11 घासकोपरी, दोन्ही संघ आपण आपापली पोझिशन घ्या. चला हस्तांतरण